रविवारचा दिवस असा बरं का, तर 8 दिवस पूर्ण काम केलेलं असतं. सकाळी उठणं, लवकर डब्बा वगैरे करणं, कामाला जाणं, कामावरून येणं, असं काहीसं चालू असतं बरं का. पण रविवार म्हटलं ना, तर सगळे मुलांचे ना आवडी-निवडी जपाव्या लागतात. मुलं काय म्हणतात ते ऐकावं लागतं आणि सगळं त्यांच्याप्रमाणेच नाही का पूर्ण दिवस दंगा-मस्ती आणि त्यांच्याबरोबर आपण सुद्धा 8 दिवस कंटाळलेला असतो. मग रविवारचा दिवस आहे ना, सकाळी कधी उगवतो आणि संध्याकाळी कधी मावतो ना, हे काय अजिबात समजत नाही. तर पल्लवीचा आणि ना आरवचा आज फरमाईश होती की ना कपकेक खायची. चला म्हटलं काय वेळ लागतोय, करूयात घरीच सगळं. थोडंसं गोडीसाठी ना त्यामध्ये 2 चमचे पाण्यामध्ये विरघळून थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ना गावरान तुपातले कपकेक इतके भन्नाट लागतात ना, तर खूप छान लागतात आणि विकतल्यापेक्षा तर दुप्पट तिप्पट छान लागतात बरं का. छान असं फेटून घेतलं तर प्रेमिक्स पावडरमध्ये 2 चमचे तुपामध्ये 2 आपले चॉकलेट फ्लेवरचा जो क्रश असतो ना तो टाकला. तर छान असं ते एकदम फेटू घेतलं आणि जे कप करायचं भांडं आहे ना त्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं. तर तेल लावून घेतल्यानंतर सगळ्या छोट्या छोट्या बाउलमध्ये ना 2-2 चमचे टाकून घेतले. त्याच्यावरती तुरटी फ्रुटी टाकली. इतके छान लागतात ना खाल्ल्यानंतर, मुलांना खूप आवडीने खातात बरं का. तर ओव्हनमध्ये केले बरं का, ते गॅसवर पण होतात. ओव्हनना 20 मिनटं प्रीहीटवर करून ठेवला होता. छान गरम करून ठेवला आणि लगेच मग एक 10 ते 15 मिनटासाठी तो लावून दिला मी. तर इतके छान फुगले होते ना कपकेक. तर पल्लवी आणि आरवना लुडबुडच करत होते, कधी होतील कधी होतील कधी होतील असं त्यांचं चालू होतं. तर रविवारच्या दिवशी ना असं त्यांच्याना फरमाईश कंप्लीट करावी लागतात बरं का. आणि त्यांच्याबरोबर आपलं पण होतं. तर असा रविवार असतो, कारण रविवारी ना जे काय आवडीचं खाऊ वाटतं, जास्त वेळ लागतो ते असं रविवारी नाश्तापासून वेगवेगळं चालू असतं दिवसभर. आणि जे काय आठवड्याची काम आहेत ना ते सुद्धा मी करत असते. तर चला, तर व्हॅनिला फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवरचे ना मिक्समध्ये पण खायचे होते, तर दोन्ही मिक्समध्ये पण केले. पहा किती छान झालेत एकदम. एक 10 ते 12 मिनटामध्ये कपकेक तयार होते. चॉकलेटचे केले होते पहिले, खूप छान एकदम असे चिकटले नाही अजिबात, काय नाही, खूप खायला पण टेस्टी आणि एकदम पंची झाले होते. तोपर्यंत चॉकलेट फ्लेवर आणि व्हॅनिला फ्लेवरचे एकत्र मिक्सिंग छान टाकले होते, 2 2-in-1चे. तर आणि ओव्हनमधनं काढल्या ना एक 5 ते 10 मिनटं त्यांना ना थंड होऊन द्यायचे. पहा किती सुंदर झाले, इतके सुंदर ना, अजिबात खाली काही चिटकलं सुद्धा नाही, एकदम स्पंच झाले होते बरं का. आणि आणि खूप छान असे ना टेस्टी सुद्धा. आणि चवीपुरतं थोडीशी 1-1.5 चमचा साखर टाकली होती त्यामध्ये, असं वेगळं काही टाकलं नव्हतं. आणि खायला पण छान आणि एकदम स्पंच आला होता त्याला. आणि पल्लवी त्यांना गरमच खायचं म्हणत होती, पण सगळे बरोबर म्हणजे सगळे झाल्यानंतर देईल असं मी तिला म्हणत होते. असं चालू होतं माझं आणि साईड बाय साईड मी बाकीचे पण कामं करत होते बरं का. तर कपकेक लावून बाकीचे पण घरातले कामं, कारण चालू असतं आणि सकाळी उशिरा उठण्यापासून काम चालू असतं ना, त्यामुळं सगळी कामं चालू होती. तर छान झाले होते कपकेक. पहा किती सुंदर दिसत आहेत आणि दिसायलाच खूप छान दिसत आहेत. आणि आपण असं गार्निश पण करू शकतो बरं का. छोटंसं ना क्रीम वगैरे असते ना आपली केकची, त्यावरती छोटी छोटी फुलं पण काढू शकतो आपण. तर मी काय अशी साधे सिंपल पद्धतीचेच करत असते आणि मुलांना खायला पण चांगले असतात ते. छान 2-in-1 चे पण केक झाले होते. पहा, चॉकलेट फ्लेवरचं खाली टाकले होते प्रीमिक्स आणि लिक्विड आणि वरती ना व्हॅनिलाचं. तर 2-in-1 पण खायला पण खूप छान आणि फुगले पण खूप छान होते. तर दिसायलाच इतके छान वाटत होते ना खरंच. तर ना असे घरी आपण ना करून, म्हणजे विकतल्यापेक्षा असे घरी केले ना केक तर खूप छान असतात. आणि विकतले कसे 10 आणि 15 रुपयाला, तर आपण तेवढ्यात आपण घरी ना 10-15 केक करू शकतो आणि मुलं पण आवडीने खातात. तर मी मधनं असं करत असते. खरंच सगळ्यांनीच करावं असं मुलांसाठी. आणि मुलांना ना कसं आहे, घरचं खाण्यात आणि बाहेरच्या खाण्यात खूप फरक आहे. आजकाल कसं आहे, बाहेरच्या खाण्याने ना काय पण व्हायला लागले पहा. तर कसं आहे, म्हणजे बाहेरचं खाणं, तर आपण जे काही मुलांना तर खावंच लागतं. मग असं घरी करून दिलं ना तर मुलं पोटभर पण खातात आणि त्यांच्याबरोबर आपण पण एन्जॉय करत असतो. बघा, केक करेपर्यंत आराध्याचं आणि म्हणजे पल्लवीचं आणि पल्लवीची वहिनी आली होती ना, तिचं काय चाललंय.
तळ आपलं तेल टाक आणि आपलं तेल घे की वरचं सांडू काय तेल सांडू करत टाक हा म्हणजे हळद तेलाचं टाक. कॅन्ड पण आहे काय तुमच्याकडं? हा दाखव. थोडं टाक की, झाकण काढ झाकण काढ हा थोडंच टाक हॅलो हॅलो तेल टाक हॅलो हॅलो हा ठेवून दे संपन्न आपलं पाहुण्यांना चल चपाती लागते तर मी काय झालं भात लावायचं राहिलं की कुकरला चालू कर हा, चालू झाले आता दर चपाती टाक त्याच्यात तव्यात किती करायचे 4 ना काढ काढ लवकर जळ आजीला दे नेऊन तर जेवण आजी. अजून भाजी व्हायची आपली काय करते भाजी? पनीरची कोण पाहुणे आले तुमच्यात आज? काय नाव आहे त्यांचं? मग पाहुण्यांनाच लावलंय का आम्हाला? काय आम्हाला येतच नाही तुम्हाला काय काय आम्हालाच करावं लागतं. आजी काय म्हणते बघ. इकडे बघ गो बाई परत म्हण. पाहुणे खाली बसलोय आम्ही आम्हाच काम करायला लावलंय पाहुण्यांना तर असं कुठं असतंय कुठं असं कसं असतंय आम्हाला जेवाय बनवायला लावतात पाहुण्यांना पण करू लागा घ्यावं लागतं म्हणाव. आम्हाला चपात्या लाटायला लावतात. जाऊ दे लाट आपलं घे आपली जाऊ. चपाती चला आता किती लाटायचे बाई जळली ग जळली. अजून 5 करायच्या वेळ लयच लागतंय बा तुम्ही अगो बाई आता पाहुणे बाई मग पाहुण्यांना चहा केला का नाही? अरे देवा चपाती आणावं लागेल ना आम्हाला सांगायचं ना आम्ही घेऊन आलो असतो त्यांच्या दुकानातून आणली असती ना. आमच्या दुकानात आणले बर बर टाक चला आता कांदा चिरा आपल्या पनीरला हा पहिलं पनीर चिरा. हा तेल टाकी तेल राहिलं की पनीरला टाकायला भात जायचा जळून. भाताचा गॅस कमी कर हा बस झालं, बस झालं. हा थोडंच टाक पाणी दे आता लय दमले मी चपाती करून मला लावले आल्यापासून चपात्या करायला पाणी दे प्यायला मला आल्यापासून मला कामाला लावले दे पाणी दे लय काम आहे. हा बर चल अजून लय बनवायचे पाणी दे की तर परत ठेवलंय असतं कुठं तुमचं कॉकला पाणी आहे ना लवकर बघा बेसिन आहे ना म्हणा. बघा कसा पापुडा काढलाय त्या भिंतीचा हा धर पल्लवी. धुवून ठेवला का? लय छान सेट मांडलाय ग. चला आता काय करायचं धुवून ठेव राडा नको ठेवायला ह्यात पाणी भरून घे तेवढं आपल्याला लागत पाणी द्यायला आमचं बादली आपली इकडं साखर आणायचं चपाती तुडा ना आपली छोटी हळूहळू कर टाक टाक आता गॅस टाक कमी कर अरे ते काढायला काय घेतलं नाही घेते चपाती कसं काय काढायची आता गार झाले आपण ह्या टपल्यात काढू टाक आराध्या चपाती चल झाली कर लाट आली दुसरी पीठ नको सांडू खाली दररोज स्वयंपाक करू लागते आराध्या. मी काय करू? हे करू? तू कशाची भाजी करते?
कशाची? बटाट्याची. बटाटा कुणाला आवडतो? भाजीत काय काय टाकायचं? बटाटा, टोपली, मिरची, शेंगदाणा, तुमची तीच. कस काय शिकली? तुला कोणी शिकवलं? शिकवलंय, मी शिकवलंय. बटाट्याची तुकाली मी भाजी करते. हा, काय चल करता मला एका बाय बाय. सकाळचा केक खाऊन झाला, दंगा मस्ती झाली, वहिनी बरोबर भातुकलीचा खेळ खेळून झाला. पण काय भूक तर लागतेच किती खाल्ली तरी. आणि असं चटक मटक खाल्ल्यानंतर खरंच भूक लागत असते. तर चला दुपारच्या वेळेत ना मसाले भात करा म्हटलं. आणि पल्लवीने सगळं कापून दिलं बरं का. म्हटली मला आज करू लागायचं आहे भात. मग तिने सगळं मला कापून दिलं. तू काय करू नको, मी करणार, असं तिथं चालू होतं. आणि ना ती घरी असली ना तर खरंच दिवस कसा जातो आणि ते समजत नाही. चला मग दोघींनी मिळून छान असं ना तिखट भाताचं कटिंग करून घेतली. आणि म्हटलं गरमागरम छान असं ना गावरान तुपातला भात खायचा होता. आणि पूर्ण दिवस आणि दुपारचे ना 3 वाजले असतील, 3 वाजता थाप येते बरं का. आता संध्याकाळचं तर वेगळंच. तर काय दिवसभर काय करते आणि किती संध्याकाळी काय खावंसं वाटतं पोरांना काही सांगता येणार नाही. तर छान आता छान कांदा वगैरे कट करून घेतला जातं. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं. आणि ना पनीर मसाला टाकला होता, म्हणजे व्हेज बिर्याणी मसाला. आणि त्यामध्ये मी ना पनीर मसाला पण टाकते, खायला ना टेस्ट येते. इंडिया गेट तांदूळाचा भात तर नव्हते ना, एकदम लांब लांब कडक तांदूळ आहे ना, खूप छान असा सिल्का होतो. छान खूप सारं असं तूप टाकलं होतं. तुपामध्ये छान कांदा मिरची परतून घेतली, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली. ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकली. ते सगळं परतून घेतलं. आणि गावरान तुपातला भात नाही इतका भन्नाट लागतो ना, तुम्ही करून पान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे बरं का. तर मी असंच मधनं करत असते. आणि रविवारच्या दिवशी तर 100% अशी चपाती भाजी काही नसते. असाच आमचा दिवस निघून जातो वेगवेगळ्या खाण्यामध्ये. तर छान असं परतून झालं, त्यामध्ये टोमॅटो परतून घेतलं. टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये शिमला टाकली. आणि जे काही व्हेजिटेबल्स असतात ना ते मी टाकत असते ना, कारण व्हेज बिर्याणीसारखाच मी हा राईस म्हणजे करते. तर वेगवेगळं करत असते, कधी डाळ भात, कधी काही. तर आजच्या दिवशी ना व्हेज बिर्याणीच करत होते. तर सगळं परतून झालं शेवटी त्यामध्ये छोट्या चिरलेला बटाटा टाका. स्पेशली बटाटा म्हणजे पल्लवीचा फेवरेट आहे. तिला ना कुठल्याही भाजीत बटाटा टाकायची. ती स्कूलला जाते ना अंगणवाडीमध्ये, तिथं सुद्धा ते मिसळमध्ये असते. तुम्ही भातामध्ये आज बटाटा टाकला नाही का, ती मीच ना पल्लवीला घाबरून दररोज भातामध्ये बटाटा टाकून आणते. तर असे बघा तिचं. तर सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये ना वाटाणा टाकला, वल्ला वाटाणा. आता वल्ला वाटाणा कसा असतो, ज्या सीझनमध्ये ना वाटाणा येतो ना त्यावेळेस मी खूप सारा आणत असते आणि छान असं ते सोडून फ्रीजमध्ये ठेवत असते. मग तेव्हा असा तिखट भात काय भाजी करायचं म्हटलं ना, मग मी तो वापरत असते. तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी कसं ठेवते ते. छान बाबा वाटाणा टाकला, हलवून घेतला. त्यामध्ये खूप सारी अशी मिरची ताजी गावरान शेतातली कोथिंबीर टाकली, मीठ टाकली, छान असं परतू घेतलं. त्यामध्ये छान असा ना व्हेज बिर्याणी मसाला टाकला, हळद वगैरे जिरं मोहरी असं टाकून खूप छान असा ना हा बराच वेळ असं परतून घेतलं ना भात खूप छान होतं बरं का. तर सुहानाचा छान असा बिर्याणी मसाला टाकला. आणि पूर्ण एक पुडी टाकली, जास्त करायचं होता ना त्यामुळे छान पूर्णच पुडी टाकून दिली. आणि छान असा इंडिया गेट तांदूळ थोडासा धुवून ठेवला होता, 5 ते 10 मिनिट असं धुवून ठेवला ना तांदूळ, तर शिजतो पण छान आणि सिल्का होतो आणि टेस्टी लागतं बरं का. त्यानंतर मग मी सगळे धुलेले तांदूळ टाकले आणि छान असं परतू घेतलं. लगेच पाणी टाकत नाही. आणि असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ना कधी पण गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकले ना भात चांगला होता आपला. त्यामुळे थोडंसं पातेल्यामध्ये गरम पाणी पिलं होतं मी. आणि ते मग मी ग्लास टाकत होते, कारण ना म्हणजे मापात टाकावं लागतं. आणि जेवढं तांदूळ तेवढं असं मी त्या मापाने टाकत असते. एकदम सिल्का भात. तर असा छान असा भात केला. आणि भात करता चालू होतं की ना तुला मी सगळं म्हणजे भात वगैरे देणार, त्यातला बटाटा देणार, पण तो ना थोडासा मला ना स्टडी करून दाखवायचा, तरच तुला मी छान असं ना जेवायला घालणार, असं मी म्हणजे पल्लवीला बोलत होते. तर तिने खूप छान असा स्टडी पण केला आहे बरं का. तुम्हाला दाखवते, ती ना खूप हुशार झाली आहे. तिला 1 to 10 लिहायला येतं, ABCD वगैरे येते. तर तिला ना म्हटलं आपण सिट्टी म्हणजे वाप जाईपर्यंत तुझा स्टडी घेते. पहा किती छान असा स्टडी करते. म्हटलं वाप जाईपर्यंत आपण तुझा स्टडी घेऊ. तर छान असं तिला मी लिहून दिलं ना 3, 2, 1, 5 ते असं लिहित होती. आणि म्हणजे तिला येतं बरं का.
असं नाही की इंग्लिश मिडियमच्याच मुलांना खूप सारं येतं असं काही नाही बरं का. इतकी पल्लवी हुशार आहे, ऐकती पण बघा. पहा असं आता समजा वाकडं तिकडं होते पण पहा 3 लिहून दिलं आहे, ती किती छान काढते. 1 2 3 असं खूप छान ती ना करत असते. आणि पोएम पण खूप छान अशा म्हणजे बोलत असते. म्हणजे ती सगळंच असं इतकी हुशार झाली ना, तिच्यात असं एक काहीच कमी नाही, इतकं छान असते. असं काही नाही की इंग्लिश मीडियम मराठी मीडियम. तिला ना सध्या तर मी अंगणवाडीतच बसवत असते. असा आजचा दिवस गेला बरं का. सकाळी उशिरा उठणं, छान असं सगळे केक वगैरे असे तिचे भातुकलीचा खेळ. आणि ह्या दिवसभरात ना ती वेगळे काही पण खेळली होती बरं का. पण आता जेवढा व्हिडिओ घ्यायला येईल एवढा मी घेतला आहे. तर असा तिने स्टडी पण करून दाखवला. आणि तिला तिच्या फरमाईश कंप्लीट करायच्या म्हणलं ना तर ती ना मी जसं सांगाल तसं ऐकत पण असते बरं का. आणि तिने ना सगळं माझ्या मनासारखं केलं. आणि आजचा दिवस असा गेला आमचा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका. सगळ्यांनी ना एक लाईक करा, म्हणजे एक